नमस्कार. ई-लर्निंग चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कधी वाटतं का की आपण खूप प्रयत्न करतोय पण यश मिळत नाही? कधी हार मानावी असं वाटतं? आजची ही कथा एका अशाच विद्यार्थ्याची आहे ज्याने थोडं अजून चाल हे ठरवलं आणि आयुष्य बदलून टाकलं. चला तर मग ऐकूयात एक प्रेरणादायी कथा. कथेचं नाव आहे थोडं अजून चालणारा आदित्य. आदित्य हा एक साधा शाळेतील विद्यार्थी होता. ना तो खूप हुशार ना खूप वेगवान, पण त्याच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं, काहीतरी मोठं करण्याचं. पण एक समस्या होती, तो कितीही अभ्यास करायचा तरी परीक्षेत त्याला अपेक्षित मार्क्स मिळत नव्हते. एक दिवस तर तो खूप निराश झाला. पेपर हातात घेऊन तो घरी आला आणि म्हणाला, आई, मला नाही जमत, मी हार मानतो. आई शांतपणे हसली आणि म्हणाली, हार मानायची घाई करू नकोस, फक्त थोडं अजून चाल बघ. त्या रात्री आदित्य खूप विचारात पडला. त्याला त्याच्या मनात एक आवाज आला, स्वप्न मोठं ठेवा आणि थांबू नका. दुसऱ्या दिवशीपासून त्यानं ठरवलं, रोज थोडं जास्त अभ्यास करायचा, चुका समजून घ्यायच्या आणि सर्वात महत्त्वाचं, हार मानायची नाही. सुरुवातीला काहीच फरक दिसला नाही, पण तो थांबला नाही. हळूहळू बदल दिसायला लागला. त्याचे मार्क्स वाढू लागले, आत्मविश्वास वाढू लागला आणि एक दिवस ज्या परीक्षेत तो नेहमी हारायचा त्याच परीक्षेत तो टॉप 3मध्ये आला. तो आनंदाने आईकडे धावत गेला. आई फक्त एवढंच म्हणाली, पाहिलंस, थोडं अजून चाललास आणि जिंकलास. मित्रांनो, यश एकदम मिळत नाही, ते मिळतं ते थोडं अजून चालल्यावर. जर तुम्हीही हार मानणार नसाल तर कमेंट करा, मी थांबणार नाही.